जय महाराष्ट्र मित्रांनो, तर इंडियन ओव्हरसीज बँकेतर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. इथे जर करेसमध्ये आलो तर 400 जागा इथे भरल्या जाणार आहेत आणि पदाचं नाव लोकल बँक ऑफिसर असणार आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालंय आजपासून. शेवटची तारीख 31 मे 2025 असणार आहे. तर कोण कोण अप्लाय करू शकतं, शिक्षण काय काय लागणार आहे, नोकरीचं ठिकाण काय असणार आहे, सगळी सविस्तर माहिती जाहिरातीच्या मार्फत सांगतोय. आणि अप्लाय करायचं सुद्धा आजपासून लिंक ओपन झालेली आहे. संपूर्ण फॉर्म इथे भरून दाखवतोय. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर लोकल बँक ऑफिसरसाठी हे पदं भरली जाणार आहेत आणि 400 जागा इथं असणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ज्यांची पदवी प्राप्त आहेत असे सगळे विद्यार्थी लोकल बँक ऑफिसर पदाला अप्लाय करू शकतात. मध्ये एनी ग्रॅज्युएट असेल, तुमचं कोणत्याही डिसिप्लिनमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. डेट एकदा लक्षात घ्यायची की शेवटची तारीख 31 असणार आहे. तर जवळपास तुम्हाला 18 ते 19 दिवसाच्या आत हा फॉर्म भरून द्यायचा आहे. वेगवेगळे जे काही स्टेट आहेत, जसं की 6 स्टेटमध्ये नोकरीचं ठिकाण असणार आहे. डायरेक्टली आपण महाराष्ट्राचं बघूया तर महाराष्ट्राची इथं लँग्वेज प्रोफेशनरी असणार आहे मराठी. तर 400 पैकी 45 जागा इथं महाराष्ट्रात भरल्या जाणार आहेत. SC साठी 7, ST साठी 3, OBC साठी 12, EWS साठी 5 आणि इथे अनरिझर्व्ड साठी 18 जागा भरल्या जाणार. यापैकी OC PWBD असेल तर 1 जागा आणि ID PWD असेल तर 1 जागा, म्हणजेच 400 पैकी 45 जागा या महाराष्ट्र भरल्या जाणार आहेत. तर जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय तिथे तुम्हाला एकदा स्टेट वाईड एकदा तुम्हाला सीट इथे पाहून घ्यायच्यात. त्यानंतर इथे बघू शकतात की सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये दिलेलं आहे की महत्त्वाचं म्हणजे तुमचं कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेमधून पदवी प्राप्त असणं गरजेचं आहे. विद्यार्थी हा भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं एज आणि कॅल्क्युलेशन, जसं की इथे तुमचं एज आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 1 मे 2025ला कॅल्क्युलेट केलं जातं. तुमचं वय झालं, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन असेल ते 1 मे 2025ला इथे कॅल्क्युलेट केलं जातं. कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे, तेव्हा याच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. त्यानंतर इथं दिलेलं आहे की कोणतीही तुमची डिग्री आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, कोणत्याही डिसिप्लिन असेल, कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे तरी अप्लाय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे इथे तुमचे जे काही मार्कशीट आहे, जे काही क्वालिफाईंग मार्कशीट आहे त्यामध्ये तुमचं पर्सेंटेज तिथे अवेलेबल असणं गरजेचं आहे. एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ज्यांचं वयामध्ये बसत नाही आहे त्यांनी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन इथे पाहून घ्यायचं आहे. जसं की SC ST साठी 5 वर्ष वयामध्ये सूट आहे, OBC साठी 3 वर्षांपर्यंत आहे, PWDचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षांपर्यंत इथे वयामध्ये सूट ही दिलेली आहे. फॉर्म ॲक्सेप्ट करायला आजपासून सुरू केलेलं आहे. तर लवकरात लवकर हा फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि लोकल बँक ऑफिसर या पदाला तुम्हाला इथे अप्लाय करायचं. तर त्यानंतर आपण महत्त्वाची काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते इथे पाहून घ्यायचं. जसं की 1 मे 2025 पासून तुम्हाला वेतन इथे लागू केलेले आहे. तर 48,480 ते 85,920 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जातं. सोबतच डेली अलाउन्स झालं, HRA झालं, CCA झालं, सगळे तुम्हाला इथे अलाउन्सेस दिले जातात. तुम्हाला इथे 2 लाख रुपयाचं इथे बॉन्ड करावं लागतं जॉईनिंगच्या टायमिंगला. आणि लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स इथे बघू शकतात की जसं काय बँकेचे जे काही नॉर्म्स आहेत त्यानुसार तुम्हाला लिव्ह आणि ट्रॅव्हलचे अलाउन्स इथे प्रोव्हाइड केले जातात. सिलेक्शनच्या प्रोसेसबाबत सांगायचं झालं तर तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होते, ज्याला आपण कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणतो, ती होते. लँग्वेज प्रोफेशनरी टेस्ट, महाराष्ट्राची लँग्वेज आहे मराठी, तर तुमची इथे प्रोफेशनरी टेस्ट इथे घेतली जाते. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. जे काही मार्क्स आहेत ते काय कॅल्क्युलेट केले जातात आणि त्याच विद्यार्थ्यांना इथे शॉर्टलिस्ट केलं जातं. ऑनलाईन एक्झामिनेशनचा सिलेबस दिलेला, जसं की रिझनिंग, कम्प्युटर ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज, असे टोटल तुमचे 140 क्वेश्चन असणार आहेत आणि 200 मार्क असणार आहे. तर तुम्हाला हा पेपर 3 तासाच्या आत सॉल्व्ह करायचा. तर 140 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत आणि टोटल 4 सेक्शनमध्ये हे इथं डिवाइड केलेलं आहे आणि 3 तासाच्या आत तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे 120 मिनिट इथे दिले जाते. तर यासाठी निगेटिव्ह मार्किंग ॲप्लिकेबल आहे. म्हणजे एक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 म्हणजेच 0.25 मार्क्स इथे वजा केले जातात. त्यानंतर लँग्वेज प्रोफेशनरी टेस्टसाठी इथे तुम्हाला आपली जी काही लोकल लँग्वेज आहे त्याच्यामध्ये मला वाचता येतं आहे, लिहिता येतं आहे, बोलता येते, ही टेस्ट इथे घेतली जाते. शॉर्टलिस्ट जे काय कॅन्डिडेट होतं, ज्यांची इथे CBT पास होतात त्यांची इथे लोकल लँग्वेजची टेस्ट इथे घेतली जाते. आणि जे विद्यार्थी लोकल लँग्वेज टेस्टमधून पास होतात त्यांचा इथे पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. जे विद्यार्थी ज्या स्टेटवरून अप्लाय करताय त्यांची लोकल लँग्वेज एकदा इथे मार्फत इथे पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर मेरिट लिस्टनुसार सिलेक्ट झालेल्या विद्यार्थी
विद्यार्थ्यांचा इथे पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. फायनल सिलेक्शनच्या वेळेस 80-20% इथे रेशो ठेवला जातो. म्हणजे ऑनलाईन एक्झाममध्ये मिळालेले मार्क तर 100 पैकी 80च्या प्रोपोर्शनने कॅल्क्युलेट केले जातात आणि पर्सनल इंटरव्ह्यू असेल तर त्याचं 20 मार्कापैकी दिले जातात. याची ॲडिशन केली जाते आणि त्याच विद्यार्थ्यांना इथे शॉर्टलिस्ट केलं जातं. शेवटची तारीख 31 मे 2025 असणार आहे. 31 मे 2025 पर्यंत फॉर्म अप्लाय करायचा आहे आणि लोकल बँक ऑफिसर जर आपण इंडियन ओव्हरसीज बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये करिअर्समध्ये गेलो तरी तिथं अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर SC ST PWD विद्यार्थ्यांसाठी ₹175 तुम्हाला फी पेमेंट करायचं. तर ₹175 इन्क्लुडिंग GST आहे. जनरल EWS OBCसाठी ₹850 तुम्हाला इतकं फी पेमेंट करून द्यायचं आहे. ओके, सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. कसा फॉर्म भरायचा आहे, कागदपत्र काय काय जोडायचे ते पण इथे दिलेलं आहे. जसं की इथे बघू शकतात की ज्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवले, ज्यांची एक्झाम क्रॅक आहे, ज्यांची लँग्वेज टेस्ट झालेली आहेत, त्यांना काय काय कागदपत्र घेऊन जायचे ते इथे सविस्तर त्यांनी दिलेले आहेत. ओके, एक्झामिनेशनचे सेंटर दिलेले आहेत. एक्झामिनेशन सेंटर ह्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक स्टेटमधून जी एक्झाम ह्या ठिकाणी घेतली जाणार आहे ते सेंटर तुम्हाला हॉल तिकीटवरती प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन बघूयात की अजून या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. जसं की फोटो सिग्नेचरची काय काय साईज असली पाहिजे ते सगळं इथे त्यांनी दिलेलं आहे. आता ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी आपण बघून घेऊयात. तर प्रत्येक स्टेटसाठी त्यांनी एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. आपण डायरेक्टली महाराष्ट्राचं बघूया. तर महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, धुळे, अकोला, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, जालना इत्यादी सेंटरवरती तुम्ही तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन देऊ शकता. जे सेंटर तुम्हाला जवळ पडतं त्यावरती तुम्ही जाऊन तुमची ऑनलाईन एक्झाम देऊ शकता. तरी ते बघू शकतात की लोकल बँक ऑफिसरसाठी फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. नवीन रजिस्ट्रेशनवरती यायचे. प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं. ID पासवर्ड तुम्हाला मेलवरती पाठवलं जातं. तुमचं नाव रिपीट करायचं आहे, वडिलांचं नाव, त्याच्यानंतर आडनाव, त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी येतं, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून तुम्हाला हा फॉर्म इथे भरून द्यायचा आहे. त्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट इथे द्यायचे. त्यानंतर फॉर्म तुम्हाला प्रिव्ह्यू करायचा आहे. सगळे कागदपत्र अपलोड करायचे. ग्रॅज्युएशन झालं आहे, MSc झालेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट झालं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. आणि जे काही फीचं पेमेंट सांगितलं ते फीचं पेमेंट टाकून तुम्हाला सगळ्या प्रकारे या ठिकाणी फॉर्म तुम्हाला सबमिट करायचे. तर मान्यताप्राप्त शाखेमधून कोणत्याही शाखेतला पदवीधर लोकल बँक ऑफिसर पदाला अप्लाय करू शकतो. तर 18 दिवसात तुमच्याकडे शिल्लक राहिले. लवकरात लवकर ह्या भरतीला अप्लाय करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.